खर्च तर आमचा पहिल्याच वर्षी निघला. पहिल्याच वर्षी आमचा 9 लाख रुपये खर्च झाला सगळा. 8.5 लाख रुपयाचं आमचं उत्पन्न झालं पहिल्याच वर्षी पहिल्याच पिकाला. वा. आता हे तिसरं वर्ष आहे. तर ज्यावेळेस आम्ही झाडं घेतले होते त्यावेळेस ते माणसं आम्हाला सांगत होते तुमचे हे 9 लाख रुपये पहिल्याच वर्षी पहिल्याच पिकाला निघणार. पण ते आम्हाला काहीतरी खोटं वाटायचं आणि आम्ही ते हसलो त्याला म्हणायचं एवढं शक्यच नाही. कसं होईल 9 लाख रुपयाचा माल आम्हाला आमच्या 15-20 एकर मध्ये होत नाही आणि ह्या 3 एकर मध्ये कसा होईल. दुसऱ्या वर्षी उत्पन्न किती दुसऱ्या वर्षी 24 लाख रुपये झालं. बापरे. म्हणजे इतका फरक पडला डायरेक्ट. हो 3 पट वाढलं दुसऱ्या वर्षी. पहिल्या वर्षी काही झाडं फुटलेच नव्हते आणि आता हे तिसऱ्या पिकाला सगळे सारखे झाडं फुटले. पहिल्या वर्षी 8 लाख रुपये, दुसऱ्या वर्षी 24 लाख. आता हे तिसऱ्या वर्षी किती रुपयापर्यंत जाईल? हे आता जवळपास 45 लाखाच्या पुढे जाईल. म्हणजे सगळा माल सारखा भाव जात नाही, कमी जास्त होतो. एखाद बार भाव कमी होते जास्त होते. तर हे आपण हातावर जर विकला तर डबलच फरक पडतो. आता हे आमचा 200 रुपये किलोनी इथं जवळपास ह्या जे झाडात हे माल आहे ह्याच्यातला 70 ते 80% माल इथं ह्या रोडवरच